श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री धन्वंतरे नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 18 ऑक्टोबर 2025 रोजी धनत्रयोदशीची पूजा आपल्याला करायची आहे. यामध्ये प्रामुख्यानं आयुर्वेदाचे जनक भगवान विष्णूंचा अवतार भगवान धन्वंतरी यांचं पूजन आपल्याला करायचं आहे. सोबत माता लक्ष्मी, कुबेर भगवान आणि गणपती बाप्पा यांची पूजा करायची आहे. आणि वर्षातून एकदाच करण्याचा विधी यमदीपदान आपल्याला 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी करायचं आहे. धनत्रयोदशीची शास्त्रोक्त मंत्रासह पूजा याआधीच व्हिडिओ मी अपलोड केला आहे, आपण तो नक्की बघा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यानुसार पूजा करावी. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत धनत्रयोदशी पूजेसाठी लागणारं साहित्य, या वर्षीचा म्हणजे 2025चा धन्वंतरी पूजनाचा धनत्रयोदशी पूजेचा मुहूर्त, यमदीपदानाचा मुहूर्त आणि धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीचा मुहूर्त कोणता, तसंच यमदीपदान कधी करावं, कसं करावं, धनत्रयोदशी पूजेविषयी यमदीपदानाविषयी आपल्या सर्व शंकांचं समाधानासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या शंका असतील विचारा, चॅनल सबस्क्राईब करा. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी यांचं मनोभावी पूजन केलं तर वर्षभर आपल्या घरामध्ये चांगलं आरोग्य नांदेल. पूजेसोबतच भगवान धन्वंतरी यांचा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे. मी त्या दिवशी चॅनलवर नक्की अपलोड करेल, आपण सोबत पठण करा. मंत्राचं पठण आपण सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरात कधीही करू शकता. तसंच आपल्या कुटुंबाचं अकाली मृत्यूपासून, अपघातापासून संरक्षण होण्यासाठी या दिवशी यमराजाची प्रार्थना केली जाते, त्यांना यमदीपदान केलं जातं. धनत्रयोदशीची पूजा आपण संध्याकाळी करावी. यमदीपदान देखील आपल्याला संध्याकाळीच करायचं आहे. धन्वंतरी मंत्र आपण सकाळ संध्याकाळ पठण करावा. यमदीपदानाचा मंत्र आपण संध्याकाळी पठण करावा. आता आपण बघूया धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त कोणता. 18 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी धनत्रयोदशीची पूजा आपण करावी. पूजेचा शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी 5:35 रात्री 8:45 वाजेपर्यंत. यमदीपदान कधी करायचं? यमदीपदानाचा मुहूर्त आहे संध्याकाळी 7 वाजेपासून रात्री 9:35 धनत्रयोदशीच्या दिवशी वाहन खरेदी, सोने खरेदी किंवा नवीन वस्तू, भांडे, श्रीयंत्र, देवाच्या मूर्ती खरेदी कराव्यात. हा जो खरेदीचा मुहूर्त आहे तो आहे दुपारी 12:20 रात्री साधारणतः 9 वाजेपर्यंत. या शुभ मुहूर्तावरती आपण हे सर्व विधी करावेत, पूजा कराव्यात. आता आपण बघणार आहोत धनत्रयोदशी पूजेसाठी लागणारं साहित्य. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन यासाठी लागणारं जे साहित्य आहे जवळजवळ सारखंच आहे. ते पुढील प्रमाणे. पूजेसाठी आपल्याला लागेल हळद कुंकू, अक्षता, फुले, अष्टगंध, गणपती बाप्पाची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती, कुबेर यंत्र, कुबेर मूर्ती असेल तर पूजेत घ्या, श्रीयंत्र, सुपारी, नारळ, कलश, नाणी, विड्याची पानं, पंचामृत, सप्तधान्य. सप्तधान्यामध्ये धणे महत्त्वाचे आहेत, तीळ महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणे धणे आणि गूळ याचा नैवेद्य या पूजेला दाखवला जातो. बाकीची धान्य आहेत आपण तीळ, उडीद, हरभरा, तूर, मूग, गहू, तांदूळ यापैकी घ्यावीत. धनत्रयोदशीची पूजा शास्त्रोक्त मंत्रासह करा, विधिवत करा. जास्त वेळ लागणार नाही. पूजा अगदी सोपी आहे. आपल्या चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ मी शास्त्रोक्त मंत्रासह अपलोड केला आहे. मंत्र लिहून पण दिले आहेत. आपल्याला जर जमलं मंत्र सोबत पठण करा, नाही जमलं फक्त श्रवण करा, सूचनेप्रमाणे कृती करा. साधी सोपी पूजा आपण दरवर्षी करता. यावर्षी अशा पद्धतीनं आपण धन्वंतरी पूजन, लक्ष्मी कुबेर पूजन करून बघा. वर्षभर या पूजेचे जे रिझल्ट असतात ते आपल्याला बघायला मिळतील. लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या पद्धतीनं आपण यावर्षी धनत्रयोदशीची पूजा करावी. लक्ष्मीपूजन देखील शास्त्रोक्त करा, तो देखील व्हिडिओ आहे चॅनलवरती. आता आपण बघूया यमदीपदान कधी करावं, कसं करावं. यमदीपदान म्हणजे काय? वर्षभर आपण विविध देवदेवतांचे पूजन करत असतो. वर्षातून एकदाच आपल्याला मृत्यूची देवता यमराजाची प्रार्थना करायची असते. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं अकाली मृत्यू, अपघातापासून संरक्षण व्हावं म्हणून. आपल्या घराच्या बाहेर उंबऱ्याजवळ किंवा गॅलरीजवळ कुठेही दक्षिणेकडं ज्योत करून आपल्याला दीपदान करायचं, म्हणजेच एक दिवा लावायचा असतो. त्या दिव्याचं पूजन करायचं असतं आणि यमराजाची प्रार्थना करायची असते. यमदीपदानाचा मंत्र म्हणायचा असतो. याला म्हणतात यमदीपदान. हा विधी स्त्री पुरुष कोणीही करू शकतो, परंतु यमदीपदान करत असताना शक्यतो आपल्या घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन या दिव्याचं, यमराजाचं दक्षिण दिशेला दर्शन घ्यायचं आणि त्यांना आपल्या कुटुंबाच्या अकाली मृत्यूपासून, अपघातापासून संरक्षण करण्यासाठी प्रार्थना करायची. यमराजाची प्रार्थना जरी आपण करत असलो तरी हा शुभविधी आहे, त्यामुळं याविषयी भीती शंका मनात ठेवू नका. यमदीपदान कधी करावं? धनत्रयोदशीची पूजा आपण 18 ऑक्टोबर रोजी करणार आहोत. आपली पूजा झाल्यानंतर यमदीपदान करायचं. मी जो आपल्याला मुहूर्त सांगितला आहे रात्री संध्याकाळी साधारणतः 7 वाजेपासून 9:30 वाजेपर्यंत,
यात थोडंसं मागं पुढं झालं तर चालेल, मात्र आपण हा विधी शास्त्रोक्त पद्धतीने करा, शांत मनानं करा. आता आपण बघूया यमदीपदान कसं करावं. यमदीपदान करताना आपण मातीची पणती घेतली तरी चालेल, कणकेचा दिवा केला तरी चालेल. धनत्रयोदशीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे की 13 दिव्यांचं पूजन कसं करावं. आपण 13 दिवे लावून यमदीपदान करू शकता, परंतु आपल्याला जर नसेल जमत आपण एकच दिवा लावावा. मातीची पणती देखील चालेल किंवा कणकेचा दिवा देखील चालेल, एक दिवा लावला तरी चालेल. या दिव्यासोबत 2 मुटके करावेत. मुटके म्हणजे काय की आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी कणिक घ्यायची आणि मूठ आवळायची, असे 2 मुटके आपल्याला या दिव्यासोबत ठेवावे लागतात. कणकेचा दिवा जर आपण करणार असाल त्या कणकेमध्ये पाणी टाकावं, मीठ टाकू नका, हळद टाकावी थोडीशी आणि त्याचा दिवा बनवावा. 2 मुटके बनवावेत. एखादं ताट घ्यावं किंवा तामण घ्या, तामणामध्ये हा दिवा ठेवावा, सोबत कणकेचे 2 मुटके ठेवावेत. दिव्यामध्ये जोडवात लावायची, कारण हा शुभविधी आहे. त्यामध्ये तेल घालावं, तेल कुठलंही चालेल. आपल्या देवघरासमोर प्रथम या दिव्याचं पूजन करायचं. त्याला हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल व्हावं. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी हा मंत्र म्हणायचा. आता आपल्या घराबाहेर हा दिवा घेऊन जायचा. शक्यतो आपल्या घराच्या दक्षिण दिशेला हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो. घराच्या दक्षिण दिशेला जागा बघावी, त्या ठिकाणी या जागेचं देखील पूजन करायचं. त्या ठिकाणी हळद, कुंकू, अक्षता व्हावी, फूल व्हावं. जमिनीवरती कुंकवानं स्वस्तिक काढा. त्या ठिकाणी दिव्याचं ताट किंवा तामण ठेवून द्या. दिव्याची जी ज्योत आहे ती आपल्याला दक्षिण दिशेकडे करायची, एवढं लक्षात ठेवायचं. आता दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करावा. प्रज्वलित केल्यानंतर दिव्याचं पूजन करा. पुन्हा त्याला हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हावीत. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. घरातील सर्व सदस्यांनी दक्षिण दिशेला नमस्कार करायचा, यमराजाला नमस्कार करायचा, यमराजाची प्रार्थना करायची. त्यावेळेला यमदीपदानाचा मंत्र म्हणावा किंवा ऐकावा. मी आपल्या चॅनलवर अपलोड करेल, आपण त्यावेळी मंत्र लावून द्या. मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन शामया सह त्रयोदशां दीपदानात सूरजः प्रियतां मम. हा यमदीपदानाचा मंत्र म्हणावा. यमराजाला प्रार्थना करायची की हे यमराजा, आम्ही सहकुटुंब तुझी पूजा करत आहोत. यानिमित्त यमदीपदान करत आहोत. माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं अकाली मृत्यूपासून, अपघातापासून सदैव रक्षण कर. त्यांना सर्वांना दीर्घायुष्य दे. रात्रभर दिवा तसाच बाहेर राहून द्यायचा. कधीकधी वाऱ्यानं दिवा शांत होतो किंवा कुठला प्राणी दिवा घेऊन जातो. कुठलीही शंका भीती मनात आणू नका. यमदीपदान हा जो विधी आहे हा फक्त महत्त्वाचा असतो. हा आपण मनोभावे करावा. आता आपण जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की गॅलरीत दिवा ठेवला तर चालेल का? चालेल. बऱ्याच वेळेला फ्लॅटमध्ये आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला हा दिवा ठेवता येत नाही. अशा वेळेला आपण आपल्या उंबऱ्याजवळ जरी दिवा ठेवला तरी चालेल, फक्त त्याची ज्योत दक्षिण दिशेकडे करावी, एवढं लक्षात ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी या दिव्याचं विसर्जन करा. विसर्जन करताना निर्जन जागी किंवा ओसाड जागी दिवा ठेवून द्यायचा किंवा जवळपास जर आपल्याकडं वाहतं पाणी असेल त्यामध्ये जरी दिवा सोडून दिला तरी चालेल. तर अशा पद्धतीनं आपण धनत्रयोदशीची विधिवत शास्त्रोक्त पूजा करा. व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या पद्धतीनं पूजन करायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करा. यमदीपदान अगदी व्यवस्थित शांत मनानं आत्ता या व्हिडिओत सांगितलं त्या पद्धतीनं करा. आपण एक दिवा ठेवला तरी चालेल, 13 कणकेचे दिवे ठेवले किंवा 13 पंत्या जरी ठेवल्या तरी चालतील. अशा पद्धतीने या सर्व पूजा करा. लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ देखील आहे. लक्ष्मीपूजन शास्त्रोक्त मंत्रासह करा. आपल्या काही शंका असतील, अडचणी असतील, मला नक्की विचारा. कमेंटद्वारे मी प्रत्येक शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न करत असतो. माहिती आवडली लाईक करा, जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री धन्वंतरे नमः.